Good morning. Today we are going to discuss the unit number 1, Introduction to Statistics, part 2. In part 1, we have defined certain things. We have defined the statistics as well as the classification and some of the terms involved in the classification. The first term we have discussed it as a class limits. The second one is class width, and now we will discuss the remaining definitions. The third definition is the mid value, or it is also called as class marks. मागच्या वेळी आपण दोन डेफिनेशन बघितलेत क्लासिफिकेशन मधल्या. पहिली जी आहे ती क्लास लिमिट, हायेस्ट अँड लोएस्ट पॉसिबल व्हॅल्यू दॅट कॅन बी इन्क्लूड इन द क्लास, दे आर कॉल्ड एज द क्लास लिमिट्स. आणि क्लास विड्थ पण आपण बघितले. क्लास विड्थ इज इक्वल टू अपर लिमिट मायनस द लोअर लिमिट. या पद्धतीने या डेफिनेशन्स आपण बघितलेत. याच्यानंतर तिसरी जी डेफिनेशन आहे ती म्हणजे मिड व्हॅल्यू किंवा ज्याला आपण क्लास मार्क म्हणणार आहोत. सो mid value is defined as it is the average of upper and lower limit. अप्पर आणि लोअर लिमिटचा ॲव्हरेज काढलं तर आपल्याला मिड व्हॅल्यू मिळते, त्यालाच आपण क्लास मार्क म्हणणार आहोत. मॅथमॅटिकली आपल्याला फॉर्म्युला असा लिहिता येईल, मिड व्हॅल्यू इज इक्वल टू लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2, LL प्लस UL डिवायडेड बाय 2. या पद्धतीने आपल्याला मिड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. समजा आपल्याकडे एखादा क्लास असेल 10 to 20, तर याची जर मिड व्हॅल्यू ऑब्टेन करायची असेल तर काय करता येईल, मिड व्हॅल्यू इज इक्वल टू लोअर लिमिट 10 प्लस अपर लिमिट 20 डिवायडेड बाय 2, that is equal to 30 divided by 2. It will turn out to be 15. If you have got the class as 25 to 30, then for this class mid value equal to 25 plus 30 divided by 2, 55 divided by 2, 27.5 is your mid value for the class 25 to 30. तर या पद्धतीने अपर लोअर लिमिटची बेरीज करायची आहे, त्याला 2 ने डिवाइड करायचं आहे. येणारं उत्तर म्हणजे आपलं काय, त्या क्लासची मिड व्हॅल्यू असेल. फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे या ठिकाणी, मिड व्हॅल्यू इक्वल टू लोअर लिमिट प्लस अपर लिमिट डिवायडेड बाय 2. त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन आहे चौथी, क्लास फ्रिक्वेन्सी. क्लास फ्रिक्वेन्सी आपण कशाला म्हणायचं आहे ते आपण बघूया. The definition is the number of units or items belonging to the same class. एकाच क्लास मध्ये येणाऱ्या ऑब्झर्वेशनच्या संख्येला आपण काय म्हणणार आहोत, क्लास फ्रिक्वेन्सी. मागे आपण एक क्लासेस लिहिले होते. क्लासेस समजा विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 अशा पद्धतीचे जर क्लासेस असतील. आणखी फ्रिक्वेन्सीज यांच्यामध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स आपण या मार्कांमध्ये असणारे नंबर ऑफ स्टुडंट्स आपण लिहिले 2, 8, 10, 7, 3 अशा पद्धतीने. तर या ठिकाणी काय 2 हा अंक काय दाखवतो, या क्लासमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, दॅट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ दिस पर्टिक्युलर क्लास. म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे मराठीमध्ये वारंवारता, रिपिटेशन. म्हणजे जर आपल्याकडे ऑब्झर्वेशन असतील समजा 10, 18, 25, 35 अशा पद्धतीचे ऑब्झर्वेशन असतील, पुन्हा आपल्याकडे 17 ऑब्झर्वेशन असेल, तर 18 येईल त्यावेळेला आपण या क्लासमध्ये मार्क करणार आहोत, 25 ला दुसऱ्या क्लासमध्ये, 35 ला तिसऱ्या क्लासमध्ये, पुन्हा 17 आल्यामुळे पुन्हा एकदा हा क्लास रिपीट होतो. म्हणून ह्याला या क्लासला काय म्हणायचं, ह्या व्हॅल्यूला काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास. सो द नंबर ऑफ आयटम्स बिलॉंगिंग टू द सेम क्लास आर नोन ॲज द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास. तर या पद्धतीनं या क्लास फ्रिक्वेन्सी आणि या पुढच्या 2 डेफिनेशन आपण बघितले. त्याच्या पुढची जी डेफिनेशन आहे, 5th डेफिनेशन म्हणूया आपण, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज. या ठिकाणी 2 प्रकारच्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असतात म्हणून फ्रिक्वेन्सीज म्हटलेलं आहे. द फर्स्ट वन इज कॉल्ड ॲज द लेस दॅन cumulative frequency. Second one is called as the more than cumulative
फ्रिक्वेन्सी. अशा दोन प्रकारच्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज आहेत. याच्यामध्ये पर्टिक्युलर आपल्याला डेफिनेशन देता येत नाही, याची आपल्याला प्रोसिजर लिहावी लागेल कशा पद्धतीने क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज आपण बनवू शकतो. तर या पद्धतीचे मगाचीच आपण क्लासेस लिहूया. 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60 असे विद्यार्थ्यांचे 50 ते 60 पर्यंतचे मार्कांचं डिस्ट्रीब्युशन असेल. यामधले विद्यार्थी संख्या अशा पद्धतीने असेल आणि टोटल याची 30 असेल. 30 विद्यार्थ्यांचं हे आपण डिस्ट्रीब्युशन लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईपच्या कशा बनवल्या जातात ते आधी बघूया आपण. LTCF, ओके, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज कशा पद्धतीने तयार करायच्या. तर या ठिकाणी काय केलं जातं, पहिली जी फ्रिक्वेन्सी आहे ती तशीच ठेवायची आहे 2, त्याच्यामध्ये दुसरी फ्रिक्वेन्सी ऍड करायची आहे. आलेल्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये पुढची फ्रिक्वेन्सी ऍड करा, यामध्ये पुढची फ्रिक्वेन्सी ऍड करा आणि आलेल्या टोटल मध्ये पुन्हा शेवटची व्हॅल्यू ऍड केली तर हे 30, हा नंबर आणि हा नंबर एकसारखा असेल तरच तो केलेला कॉलम तुमचा बरोबर असणार. म्हणजे काय करायचंय, काय प्रोसिजर सांगता येईल आपल्याला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी साठी. इन ऑर्डर टू ऑब्टेन द फर्स्ट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन CF, keep the first frequency as it is. To get the second one, add a second frequency to first LTCF, you will get the second LTCF. To obtain the third LTCF, add third frequency to second LTCF. Continue this procedure till the last value is added in the total. Whatever column we are getting, that is called as the less than cumulative frequencies. आणि इथला शेवटचा नंबर या टोटल n बरोबर टॅली व्हायला पाहिजे. आता ही प्रोसिजर मोर दॅनची काय आहे ते बघूया. मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज, MTCF. आता हीच जी प्रोसिजर आहे ती आपण काय करायचं आहे, बॉटम टू टॉप करत जायचं आहे. आता केलेलीच प्रोसिजर त्याला आपण MTCF किंवा मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणायचे. आणि बाय कीपिंग दी लास्ट फ्रिक्वेन्सी ॲज इट इज. फ्रिक्वेन्सी शेवटची 3 आहे ती आपण तशीच ठेवणार आहोत. त्यामध्ये 7 ऍड केले 10 येईल, 10 मध्ये आणि हे 10 ऍड होतील 20, 20 मध्ये 8 ऍड होतील 28, आणखी हे 2 30. हा नंबर आणि हा नंबर एकसारखा असेल. लेस दॅन CF मध्ये शेवटचा नंबर, मोर दॅन CF मध्ये पहिला नंबर आणि टोटल फ्रिक्वेन्सीची ह्या तिन्ही व्हॅल्यू एकसारख्या आल्या तर तुम्ही केलेले कॉलम हे बरोबर असतील. म्हणजे मोर दॅन CF ला पुन्हा ही प्रोसिजर न सांगता कसं सांगता येईल, एक स्टेटमेंट लिहिता येईल. use the same procedure as it is used to obtain LTCF but from bottom to top by keeping the last frequency as it is. So that is your more than cumulative frequency. त्याच्यानंतर next one is exclusive type of classification किंवा classes, आणखी inclusive टाइप ऑफ क्लासेस. असे 2 प्रकारचे क्लासेस आपल्याला बघायचे आहेत, ते जास्त महत्वाचे आहेत. आता जे आपण लिहिलेले क्लासेस आहेत हे जर बघितले तर या ठिकाणी काय दिसून येतं, अप्पर लिमिट एकाचं जे आहे 20 तेच दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट आहे. इथं जर आपण बघितलं तर इथं व्हॅल्यू 30 आहे अप्पर लिमिट, इथं लोअर लिमिट पुढच्या क्लासची आहे. इथली व्हॅल्यू इथं आहे, इथली व्हॅल्यू इथं आहे. अशा पद्धतीचे क्लासेस केले. असे जे क्लासेस आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत, एक्सक्लुझिव्ह टाईपचे क्लासेस बनायचे आहेत. म्हणजे the classes are formed in such a way that the upper limit of one class is equal to the lower limit of next successive class. Then the classes are called as the exclusive type of classes. Now why they are called as the exclusive type ते पण आपण बघूया. यांना exclusive type का म्हणायचे आहेत, तर आपल्याकडे काही ऑब्झर्वेशन आपण विद्यार्थ्यांची काही वजन वगैरे घेतली असतील किंवा मार्क्स आहेत, हे तर मार्क्स असतील आपल्याकडे अवेलेबल. बघायला सांगितल्याप्रमाणे 17 पहिल्या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत, दुसऱ्याचे 22 मार्क्स आहेत, तिसऱ्याचे 30 मार्क आहेत, चौथ्याचे 40-45 मार्क, अशा पद्धतीचे काही मार्क्स आहेत. आता यांचं मार्किंग करताना कसं करता येईल आपल्याला, 17 हे पहिल्या क्लासमध्ये आपण घेणार आहोत, 22 दुसऱ्या क्लासमध्ये येईल. आता 30 हा अंक काय आहे, इथं पण आहे इथं पण आहे, कुठं घ्यायचा हा प्रॉब्लेम आहे. तर हे जे क्लासिफिकेशन आहे ते काय आहे, एक्सक्लुझिव्ह टाईप जर असेल तर ही व्हॅल्यू पुन्हा इतकी आहे, एखाद्या क्लासच्या अप्पर लिमिट इतकी आहे, तर ती काय करायची आहे, त्यातून एक्सक्लूड करायची आहे, काढून टाकायची आहे. आणि ती काढून टाकली जाते, एक्सक्लूड केली जाते, म्हणून याला काय म्हणलंय,
एक्सक्लुझिव्ह टाईपचं क्लासिफिकेशन. आणि ही 30 ही व्हॅल्यू इथं न घेता कुठं घ्यायची आहे, पुढच्या क्लासमध्ये घ्यायची आहे. म्हणजे द व्हॅल्यूज इक्वल टू द अपर लिमिट्स आर एक्सक्लुडेड फ्रॉम दॅट क्लास and they are included into the next successive class, and hence these classes are called as the exclusive type of classes. आता समजा हेच क्लासेस आपण अशा पद्धतीने लिहिले असतील 20 to 29, 30 to 39 and so on, अशा पद्धतीचे आपण क्लासेस लिहिले. तर यामध्ये काय दिसतं आपल्याला, एका क्लासचं अप्पर लिमिट दुसऱ्याचं लोअर लिमिट नाही आहे. The upper limit of one class is not equal to the lower limit of next successive class, and therefore these classes are called as the inclusive type. आता या ठिकाणी समजा आपल्याकडे असे ऑब्झर्वेशन असतील, ओके, आणि मग ह्यांचं काय करता येईल, 17 हे आपल्या पहिल्या क्लासमध्ये घेता येईल, 22 दुसऱ्या क्लासमध्ये घेता येतील, तिसऱ्या क्लासमध्ये हे घेता येईल, 29 जरी ते अप्पर लिमिट इतकं असलं तरी सुद्धा ते ऑब्झर्वेशन त्याच क्लासमध्ये आपण इन्क्लूड करणार आहोत, आणि म्हणून याला नाव काय दिलंय, इन्क्लुझिव्ह टाइप ऑफ क्लासेस. सो द व्हॅल्यूज इक्वल टू द अपर लिमिट्स आर इन्क्लुडेड इन दॅट क्लास इटसेल्फ, अँड देअरफॉर इट इज कॉल्ड एज द इन्क्लुझिव्ह टाइप ऑफ क्लासेस. ओके, आता इथून पुढे आपल्याला पुढच्या टॉपिक्समध्ये काही कॅल्क्युलेशन करायचे, मीन असेल, मीडियन असेल, स्टँडर्ड डेव्हिएशन असेल, क्वार्टाइल डेव्हिएशन असेल, आणखी काही कॅल्क्युलेशन्स असतील, रिग्रेशन, कॉरलेशन, ज्या काही गोष्टी पुढे करायच्या आहेत त्यामध्ये इन्क्लुझिव्ह टाईपचे जर क्लासेस असतील तर ते आपल्याला चालणार नाहीत. काही ठिकाणी आपल्याला ग्राफ काढायचे असतील, हिस्टोग्राम, ऑग्लिव्ह कर्व काढायचे असतील तर तिथं पण हे चालत नाही. प्रत्येक क्लास कसा पाहिजे आपला, एक्सक्लुझिव्ह टाईपमध्ये असायला पाहिजे. अशा पद्धतीनं तुमचे हे क्लासेस असतील तरच पुढचे प्रॉब्लेम आपल्याला सोडवता येतात. म्हणून हाऊ टू कन्वर्ट द इन्क्लुझिव्ह क्लासेस टू एक्सक्लुझिव्ह वन, म्हणजे हे कन्वर्शन इथं करायचं आणि मगच पुढचा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. म्हणून त्याच्यासाठी लागणारा करेक्शन फॅक्टर काय आहे तो बघूया आपण. करेक्शन फॅक्टर, दॅट इज इक्वल टू लोअर लिमिट ऑफ सेकंड क्लास minus upper limit of first class and whole thing divided by 2. That is your correction factor to convert inclusive classes to the exclusive one. मगाशी आपण लिहिले होते inclusive type चे classes 10 to 19, 20 to 29, 30 to 39 and so on. अशा पद्धतीचे आपण काही क्लासेस लिहिले होते, हे inclusive type चे आहेत. तर त्याचं कन्वर्शन एक्सक्लुझिव्ह टाईपला करण्यासाठी फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे, हा, आणि करेक्शन फॅक्टर ऑब्टेन करायचा आहे. जो काही करेक्शन फॅक्टर मिळेल तो प्रत्येक लोअर लिमिट मधनं लेस करायचे आहेत आणि प्रत्येक अप्पर लिमिट मध्ये ऍड करायचे आहेत. याला आपण काय म्हणणार आहोत, दॅट विल गिव्ह यू दी कन्वर्शन टू दी एक्सक्लुझिव्ह वन. तर या ठिकाणी काय होईल बघूया. लोअर लिमिट ऑफ सेकंड क्लास, हा दुसरा क्लास आहे, त्याचं लोअर लिमिट जे आहे ते आपल्याकडे अवेलेबल आहे ते 20 आहे. अपर लिमिट ऑफ फर्स्ट क्लास किती आहे, हा पहिला क्लास आहे, त्याचा अपर लिमिट 19 आहे, आणि याला डिवायडेड बाय 2, डिफरन्स इज 1 डिवायडेड बाय 2, आन्सर इज 0.5. हा तुमचा करेक्शन फॅक्टर मिळेल. आणि तो करेक्शन फॅक्टर प्रत्येक लेफ्ट साइड मधनं लेस करायचे आहेत आणि राईट साइड मध्ये ऍड करायचे आहेत, किंवा लोअर लिमिट मधनं लेस करायचं, अपर लिमिट मध्ये ऍड करायचं. म्हणजे काय होईल, 10 मधनं हे 0.5 लेस केले तर 9.5 होतील, आणि उजवीकडे ऍड केल्यानंतर 19.5 होतील. याच्यातून 0.5 लेस केले तर 19.5 होतील, याच्यामध्ये ऍड केल्यानंतर 29.5 होतील, इकडे 29.5, 39.5, अशा पद्धतीने हे ऑटोमॅटिकली कन्वर्शन होत जाईल. इथली व्हॅल्यू इथं आहे, इथली व्हॅल्यू इथं आहे, म्हणजे अप्पर लोअर लिमिट सेम 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 होत गेले. म्हणजेच काय झालं, इन्क्लुझिव्ह क्लासेसचं कन्वर्शन एक्सक्लुझिव्ह टाईप मध्ये झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. हाच आपल्याला अशा पद्धतीचे जर क्लासेस असले तरी हाच फॉर्म्युला वापरायचे. समजा इथं 1.8 आहे, इथं 0.8 आहे, 0.8 आहे, म्हणजे काय झालं, या ठिकाणी इथं 19.8 आहे, इथं 20 आहे, म्हणजे इक्वल नाही आहेत, म्हणजे इन्क्लुझिव्हचे आहे. आता करेक्शन फॅक्टर काय येतो तो बघूया. हा करेक्शन फॅक्टर बघितला तर लोअर लिमिट 20 राहील, दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट 20, पहिल्या क्लासचं अपर लिमिट 19.8 डिवायडेड बाय 2, दोघातला डिफरन्स आहे 0.2 डिवायडेड बाय 2, आन्सर इज 0.1.
करेक्शन फॅक्टर हा आपला काय मिळाला 0.1 आणि तो प्रत्येक लेफ्ट साइड मधनं लेस करायचा आहे, प्रत्येक राईट साइड मध्ये ऍड करायचा आहे. 10 मधनं 0.1 लेस केलं तर 9.9 येईल आणि राईट साइड मध्ये ऍड केलं तर 19.9 होतील. इकडनं लेस केलं तर 19.9, इकडे ऍड केलं तर 29.9, 29.9 to 39.9. ही व्हॅल्यू इथं आहे, ही व्हॅल्यू इथं आहे, ही व्हॅल्यू पुढे असेल. अशा पद्धतीनं इन्क्लुझिव्हचं कन्व्हर्शन एक्सक्लुझिव्हला करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला हा करेक्शन फॅक्टरचा फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत, इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह अँड हाऊ टू कन्वर्ट इन्क्लुझिव्ह टाइप ऑफ क्लासेस टू एक्सक्लुझिव्ह. त्याच्यानंतर आणखी एक डेफिनेशन आहे ती आपण बघूया, ती म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन कशाला म्हणायचं आहे बघूया. द वे इन विच आपण काय करतो, इकडे काही तुम्हाला ऑब्झर्वेशन, जर विद्यार्थ्यांच्या मार्कांचं डिस्ट्रीब्युशन असेल जसं 18, 15, 25, 22, 27 अशा पद्धतीचे काही विद्यार्थ्यांचे 50, 30 विद्यार्थ्यांचे मगाशी सांगितल्याप्रमाणे मार्कांचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिलं असेल तर आपण काय करणार आहोत, वेगवेगळे क्लासेस फॉर्म केले मगासारखे 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60 आणि मग इथं जे काय असतील ते मार्क करत गेलो आणि मग इथं काय मिळाले आपल्याला, या 30 विद्यार्थ्यांचं मगाशी दिल्याप्रमाणे डिस्ट्रीब्युशन. इथं 2 विद्यार्थी मिळाले, इथं 8 विद्यार्थी मिळाले, इथं 10, इथं 7 आणि इथं 3, टोटल जे 30 विद्यार्थ्यांचं डिस्ट्रीब्युशन असं झालेलं आहे. मग याला आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणायचं. म्हणजे डेफिनेशन काय बघा, द वे इन विच these observations are distributed over different classes. हे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते वेगवेगळ्या क्लासेसमध्ये कशा पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, विखुरलेले आहेत, पसरलेले आहेत, त्या पद्धतीलाच काय म्हणायचं आहे, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. द वे इन विच these observations are distributed over different classes is known as the frequency distribution. आता हे जे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे ते तयार करण्यासाठी काही जनरल रूल्स आहेत. तर व्हॉट आर दोज जनरल रूल्स? रूल्स टू प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. कोणकोणते जनरल रूल्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. हे जे आहेत ते रूल्स सगळे जनरल रूल्स यांना का म्हटले, दे आर नॉट हार्ड अँड फास्ट. सगळीकडे हे सॅटिस्फाय होतीलच असं नाही आहे. काही ठिकाणी काही वेळेला प्रॉब्लेममध्ये काही कंडिशन दिल्या जातात आणि त्या कंडिशनमुळे काय होतं, एखाद दुसरा जनरल रूल काय होतो, डिससॅटिस्फाय सुद्धा होऊ शकतो. पण मॅक्झिमम 99% प्रॉब्लेममध्ये आपण काय करायचंय, ह्या रूलचा वापर करायचा प्रयत्न करायचा. सो व्हॉट इज द फर्स्ट जनरल रूल? द फर्स्ट जनरल रूल इज the number of classes should be between 6 to 50. क्लासेसची जी संख्या करायची आपल्याला दिलेल्या डिस्ट्रीब्युशनची ती काय असली पाहिजे, कमीत कमी 6 क्लासमध्ये डिस्ट्रीब्युशन असावं आणि जास्तीत जास्त 15 क्लासेसमध्ये डिस्ट्रीब्युशन असावं. म्हणजे काय की दिलेला डेटा जो आहे तो मोठा आहे तो छोटा करणं हा आपला पर्पज आहे क्लासिफिकेशनचा. मोठा डेटा छोटा केल्यानंतर सर्वसामान्य माणसाला तो अंडरस्टँडिंग त्याचं होऊ शकतं. म्हणून आपण काय करायचे, कमीत कमी 6 तरी क्लासेस करायचे आणि जास्तीत जास्त 15 करायचे. म्हणजे काय, दिलेला डेटा आपल्याकडे विद्यार्थ्यांच्या मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आहे आणि मेल आणि फिमेल असे 2च ग्रुप केले तर पुन्हा मोठा डेटा आहे तसाच राहिला, त्यामुळे त्याचा काय उपयोग नाही. म्हणून कमीत कमी 6 तरी क्लासेस असावेत. आणि मग हा जो डेटा दिलाय त्याचे काय केले, 100 विद्यार्थी आहेत तर त्याचे 50 क्लासेस केले तरी सुद्धा त्याचा काही उपयोग नाही. पुन्हा व्हॉल्युमिनस डेटा क्लासेस तुमचे तयार झाले आणि म्हणून ते पर्पज सर्व करत नाहीत क्लासिफिकेशनचं. म्हणून काय करायचं आपल्याला, कमीत कमी 6 जास्तीत जास्त 15 क्लासेसमध्ये डिस्ट्रीब्युशन करायचे. पण काही वेळेला एखादा डेटा छोटा असेल तर कदाचित 5च क्लासेस झाले तरी काही चुकीचं आहे असं नाही, 16-17 क्लासेस झाले म्हणून पण काही चुकीचं आहे असं नाही. पण मॅक्सिमम प्रॉब्लेममध्ये आपण हा जनरल रूल पाळायचा प्रयत्न करायचा आहे. द सेकंड वन इज द लोअर लिमिट ऑफ फर्स्ट क्लास शुड आयदर बी 0 or 5 or मल्टिपल ऑफ 5. म्हणजे काय, पहिला जो क्लास आपण लिहिणार आहोत त्याचं काय असले पाहिजे, सुरुवात करताना कशी करायची, एक तर 0 करा
किंवा 5नी करा किंवा 5च्या पटीतल्या अंकांनी करा. म्हणजे कसले क्लासेस करायचे आहेत, यू कॅन राईट 0 to 5, 0 to 100, 0 to 1000 असे काही क्लासेस लिहू शकता. शून्याने सुरुवात होणारे, किंवा तुम्ही लिहा 5 ते 10 लिहू शकता, 5 ते 25 लिहू शकता, 5 ते 500 लिहू शकता. म्हणजे 5नी सुरुवात करा किंवा 5च्या पटीतल्या अंकांनी सुरुवात करा. 25 ते 50 क्लास करू शकता, 500 ते 600 क्लास करू शकता, 4000 ते 5000 क्लास करू शकता. अशा पद्धतीचे वेगवेगळे क्लासेस करा. म्हणजे आयदर इट शुड बी स्टार्ट विथ 0 or 5 or मल्टिपल ऑफ 5. म्हणजे कसे करायचे नाही आहेत, हे सोडून करायचे नाही. म्हणजे 7 ते 17 असला क्लास काय करू नका. एक तर 5नी सुरुवात करा, नाही तर 10नी करा. तुमचं जो लोएस्ट व्हॅल्यू आहे ती बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही सुरुवात करायची आहे. एक तर शून्यानी किंवा 5नी किंवा 5च्या पटीतल्या अंकांनी सुरुवात करायची. सो दिस इज दी another general rule. Then the third general rule will be the width of the class should be 5 or multiple of 5. जी क्लास विड्थ आहे ती एक तर 5 असावी किंवा 5च्या पटीतली असावी. म्हणजे काय, ही जे क्लास विड्थ बघितलं, क्लास विड्थ म्हणजे काय आपण बघितलंय, या दोघातला डिफरन्स म्हणजे क्लास विड्थ आहे. या दोघातला डिफरन्स 5 आहे म्हणजे 5ची क्लास विड्थ. या दोघातला डिफरन्स 100 आहे म्हणजे तो मल्टिपल ऑफ 5 आहे. हा 1000 आहे मल्टिपल ऑफ 5 आहे. हा 5 आहे, हा 20 आहे, हा 495, सगळे 5च्या पटीतले मी लिहिले आहेत. हे 25 आहे, हे 100 आहे, हे 1000 आहे, सगळे 5च्या पटीतले आहेत. म्हणजे एकतर 5 किंवा 5च्या पटीतल्या अंकात अशी विड्थ तुम्ही लिहायची आहे. म्हणजे कशी लिहायची नाही, सुरुवात केली तुम्ही 5नी पण लिहिताना इकडे 18नी. म्हणजे दोघातला डिफरन्स काय झाला 13. हा काय चुकीचा आहे असा पण नसला तरी सुद्धा आपल्याला अनालिसिस करत असताना बऱ्याचशा अडचणी त्याच्यामध्ये येत असतात. म्हणून एक तर 5 ते 10 करा, 5 ते 15 करा, 5 ते 20 करा. अशा पद्धतीच्या 5 किंवा 5च्या पटीतल्या पटीतली क्लास विड्थ घेऊन आपण काय करायचे, क्लासेस फॉर्म करायचे. त्याच्यानंतर क्लासेस शुड बी ऑफ इक्वल विड्थ. यांची विड्थ काय असायला पाहिजे, नेहमी इक्वल असायला पाहिजे. विड्थ म्हणजे कशी, एक क्लास आपण लिहिला 10 ते 20, दुसरा क्लास 20 ते 50 लिहू नका. एकाची क्लास विड्थ काय झाली 10, दुसऱ्याची 30 अशी न लिहिता काय करायचे, एकदा 10ची क्लास विड्थ घेतली तर पुढचा क्लास सुद्धा कसा लिहायचा आहे 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50 अशा पद्धतीने 10 ही क्लास विड्थ सगळीकडे मेंटेन करायचे आहे. इक्वल विड्थचे क्लासेस हे सगळेचे सगळे लिहायचे. त्याच्यानंतर 5th वन इज ऑलवेज यूज एक्सक्लुझिव्ह टाइप ऑफ क्लासेस. क्लासेस जे आहेत ते कसले लिहायचे, एक्सक्लुझिव्ह टाइपचे लिहायचे आहेत. इन्क्लुझिव्ह टाइपचे घ्यायचे नाहीत. जर प्रॉब्लेम मध्येच मेन्शन केलेलं असेल यूज इन्क्लुझिव्ह टाइप ऑफ क्लासेस टू क्लासिफाय ऑर टू प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन फॉर द फॉलोइंग डेटा, असं जर पर्टिक्युलर मेन्शन केलं असेल तरच इन्क्लुझिव्हचा वापर करायचा. अन्यथा जनरली 99% प्रॉब्लेम मध्ये काय करायचं आहे, एक्सक्लुझिव्हचे क्लासिफिकेशन करायचे किंवा क्लासेस करायचे. म्हणजे एक्सक्लुझिव्ह म्हणजे तरी काय, एका क्लासचं अप्पर लिमिट लगेच येणाऱ्या दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट असायला पाहिजे. अशा पद्धतीनं क्लासेस फॉर्म करायचे. आणि शेवटचा जनरल रूल आहे तो म्हणजे यू शुड नॉट फॉर्म दी ओपन एंड क्लासेस. ओपन एंड क्लासेस म्हणजे काय, समजा मगाशाच एक्झाम्पल घेतलं तर मार्कांचं डिस्ट्रीब्युशन असेल तर आपण असं लिहिलं बिलो 35, 35 to 45, 45 to 55 अशा पद्धतीने क्लासेस लिहिले अँड अबो 85 असे जर आपण लिहिले असतील तर हा एंड तुमचा ओपन आहे. बिलो 35 म्हणजे किती, 0 ते 35 का 30 ते 35 का 25 ते 35, व्हॉट इज दॅट क्लास. जोपर्यंत हे लोअर लिमिट मेन्शन होत नाही तोपर्यंत आपल्याला मिड व्हॅल्यू काढता येत नाही. जोपर्यंत मिड व्हॅल्यू काढता येत नाही तोपर्यंत आपल्याला मीन काढता येत नाही, स्टँडर्ड डेव्हिएशन काढता येत नाही. पुढच्या कॅल्क्युलेशनला या सगळ्या अडचणी येत राहतात. आणि जर तो 0 ते 35 एखाद्यानं लिहिला तर त्याची मिड व्हॅल्यू येईल 17.5, 30 to 35 लिहिला तर त्याची मिड व्हॅल्यू येईल 32.5. आणि त्या पद्धतीनं हे कॅल्क्युलेशन, एकाच प्रॉब्लेमचे कॅल्क्युलेशन मात्र बदलत राहतील, त्याचा मीन बदलत राहील. म्हणून हे ओपन एंडचे क्लासेस ठेवायचे नाही. इकडचा एंड ओपन आहे, इकडे सुद्धा एंड ओपन आहे. अबो 85 म्हणजे 85 ते 100च असायला पाहिजे असं काही नाही आहे. तुमचे 6 विषय आहेत त्यामुळे 600 मार्काची परीक्षा आहे, 85 ते 600 पर्यंत सुद्धा असू शकेल.
किंवा 3 वर्षांची टोटल तुमचे मार्क आहेत ते 1800 आहेत, 600 तर त्या पद्धतीने 1800 पर्यंत सुद्धा ही टोटल जाऊ शकते. त्यामुळे अप्पर एंड काय आहे तो पर्टिक्युलर मेन्शन करायचं आहे. असे ओपन एंड क्लासेस ठेवायचे नाहीत, अदरवाईज त्याच्यामध्ये आपल्याला पुढं जाऊन प्रॉब्लेम निर्माण होत आहेत. ओके, सो दीज आर दी 6 जनरल रूल्स टू प्रिपेअर ए फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. म्हणजे एखादा प्रॉब्लेम तुम्हाला दिला, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तयार करा म्हणून सांगितलं असेल तर हे जे रूल्स आहेत ते आपल्या माइंडमध्ये ठेवायचे आणि त्या पद्धतीने यांचं अनालिसिस करायचं आहे किंवा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तयार करायचं आहे. मगच ते प्रॉपर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तयार होईल. आज आपण एवढंच बघणार आहोत. नेक्स्ट याच्यामध्ये पार्टमध्ये आपण पुढचा टॅब्युलेशनचा पार्ट जो काय तो बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.